करण्यात आली। पुणे शहरासाठी लवकरच नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सुमार कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला। पुण्यामध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि नीलम गोरे उपस्थित होत्या। बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत पुण्यातील शहराध्यक्षपद आणि महानगर प्रमुखपद वगळता उर्वरित संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ठाणे जिल्ह्यातल्या शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असं वक्तव्य मंत्री गणेश नाईकांनी केलंय। या वक्तव्यामुळे नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टोला लगावल्याची चर्चा आहे। पालघर इथे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हा प्रमुख आणि सध्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते उदयबंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होते। यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि विनायक राऊत उपस्थित होते। ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोदा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले। आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही। आता राजन विचारे आलेत, खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांग ना जरा। ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही। बातमी गुजरातमधून आहे। गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील वेरावल गावात दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीवर गायीने हल्ला केलाय। 30 मार्चला ही घटना घडली आहे। त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। एक व्यक्ती त्याच्या दुचाकीवरून जात असताना अचानक गायीने हल्ला केला।